आपला मनोरंजन करण्यासाठी लोक इथे येत असतात आणि पालने बघा, दुकानं बघा, सर्व आता आहेत ते या मंदिरात नक्की दर्शन घ्यायला येतात। आणि तुम्ही मंदिराची शोभा बघू शकता, जी तयारी आहे मंदिराची चांगल्या प्रकारे केली गेलेली आहे। समोर तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा स्वागतसाठी बनवलेला हा गेट आहे। एका दिवसातच नाही आता डोक्याला त्यांचा पहिलं नाशिक बोठा असं ते 13 हप्ते ते काय माहिती आपल्याला। आता गिऱ्हाईक याची सुरुवात झाली का? हा गिऱ्हाईक याची सुरुवात झाली, 2 विकली पण मी 2 विकली पण का? नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा पारंपरिक सण म्हणजे म्हशाची यात्रा येते। अवघ्या 2-4 दिवसात आहेत आणि 13 तारखेला मला वाटतं त्याची सुरुवात होते। आणि आज मी इथं मैदानाला आलेलो, माझा इथं चॅनल आपला तुम्ही बघू शकता बैलगाडी शर्यतींचा आहे, त्याच्यामुळे चला मैदानाला आलो। बरं कुठली बैला, कारण बरेच आपले गाडा मालक येतात इथं बैल घ्यायला, काही आपले गाडा मालक येतात बैल विकायला पण। आणि जे काही म्हशाची यात्रा कशा प्रकारे त्याची तयारी आहे तर ती तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो। सर्वात आधी आपण सुरुवात करूया तिकडून मेन गेटवरून, पार्किंग सर्व काही दाखवतो तुम्हाला आणि मंदिराची खूप तयारी आहे ती पण बघूया। आणि समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो म्हसा यात्रा सुरुवात होते म्हणजे मेन गेटच्या थोडापूर्वी तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके गाडा मालक एनडी शेठ पाटील यांचा एक बॅनर लागलेला आहे, मानाची जत्रा म्हशाची यात्रा असा हा बॅनर लागलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही। आणि सर्वांना आलेल्या सर्व म्हसा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे। बघू शकता भरपूर जणांचा, दादांचा फोटो आहे, मोठे दादा आहेत, मोठे बंधू त्यांचा सुद्धा फोटो आहे, बाजूला दादा आहेत ते सुद्धा आहेत। हे गाडा मालक आहेत कुठेतरी बघा, आज आपल्या परिसरामध्ये इतका मोठा मेळावा होतोय, ही जत्रा होते, यात्रा होते। या यात्रेसाठी सर्व भाविक भक्तांना जे स्वागत केला जातोय तर कशा प्रकारे केला जातो तुम्ही बघू शकता, इकडे बॅनर लागलेला आहे आणि खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। समोर तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा स्वागतसाठी बनवलेला हा गेट आहे। म्हशा यात्रेकरूंचे म्हशाच्या पावन पवित्र भूमी सहर्ष स्वागत आहे सर्वांचा असं लिहिलं गेलं आहे। आणि नक्की सर्वांना आतुरता राहील आता म्हसा। आणि चला आज बरं दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे म्हसा भरणार आहे तो। इकडे या साईडला तुम्ही पार्किंगची व्यवस्था बघू शकता, इकडे या साईडला पार्किंगच्या काट्या बांबू बांधलेल्या आहेत आणि भव्य दिव्य असा हा म्हशाच्या यात्रेचा हा सोहळा असतोय। तिथं भव्य दिव्य असा सोहळ्यामध्ये भरपूर सारे लोक येतात आणि इकडे या साईडला पार्किंगची सेवा असणार आहे। तर आपण पुढे मार्केटमध्ये जाऊन बघूया अजून किती दुकानं काय लागल्या ती सर्व काही बघूया आपण, चला जाऊया चला। इकडे तुम्ही या साईडला बघू शकता, तुम्ही आत घुसल्या तुम्हाला एक मस्त असं चांगला भांड्यांचं दुकान मिळेल। तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे जे तवे आहेत किंवा जे पॅन आहेत ते सर्व काही मिळून जातील इथं। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मोठी भांडी पण आहेत जे आपल्या मोठे जेवणामध्ये वापरली जातात, खलबत्ते आहेत, इडलीचे सामान सर्व तुम्हाला इथं सर्व प्रकारचे। कधी आले तिथं म्हशावर? अभी आया, कल आया क्या? अभी 2 दिन में स्टार्ट हो रहा है मसा और लगता है गिराक आना अभी से ही चालू हो गया। तो आपके यहाँ पे क्या क्या है बताओ ना। तवे है, कढ़ाई है और खलबत्ते वगैरह है, कड़छे वगैरह है, सब है, बड़ी छोटी उधर है। क्या रेंज क्या है, मतलब प्राइस? अलग अलग प्राइस है। स्टार्ट किधर से कितने से होते हैं? 1000 से लगा के उधर 800-900 तक है। 1000 से तर 900 तक मतलब मिळेगा। आणि मित्रांनो तुम्ही जसा आत प्रवेश करता आता तुम्ही बघितलं असेल जो आपले भांड्यांचं दुकान आहे, त्यानंतर तुम्ही आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं खूप सारे आपले खेळाडू आहेत, नवीन खेळाडू आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बनतात। तर कुठेतरी त्यांची सुरुवात या जे साधारण छोट्या बॅटी आहेत किंवा या साध्यावाल्या बॅटी आहेत ह्याच्यातून होतो। आणि बघू शकता भरपूर साऱ्या बॅटींचा इथं स्टॉक उतरलेला आहे। इकडे या साईडला आतून पण तुम्ही बघू शकता भरपूर सारा स्टॉक आहे, सर्व बॅटी आहेत। आणि इथं मला वाटतं ही सर्व बॅटींची दुकानं आहेत, जे लाकडी बॅटी आहेत ते सर्व तुम्हाला खेळाडूंना खेळण्यासाठी इथं उपलब्ध आहेत, सर्वांनी या नक्की। आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता चादरींची दुकानं पण लागलेले आहेत, ती पण बघूया चला आपण। तुम्ही बघू शकता ज्या कुशन्स आहेत म्हणजे ज्या उश्या आहेत त्या सुद्धा आहेत, चादरी आहेत, सायकली आहेत, प्रत्येक गोष्टी तुम्हाला म्हशावर अवेलेबल तुम्हाला पाहायला मिळतीलच। आणि तुम्ही बघू शकता ग्राहक पण चालू झालेली आहेत इथं। आणि इकडे या साईडला तुम्ही आपले जे बैलांना जी पण काही वस्तू लागतात त्या सुद्धा तुम्हाला इथं भेटून जातील।
भरपूर सारे बैलगाडा मालक पण इथं म्हशावर येत असतात बैल बघायला. ते सुद्धा तुम्हाला इथं सर्व काही वस्तू भेटून जातात. आणि तुम्ही इकडे या साईडला बघू शकता जो नॉर्मल मार्केट आहे, जो डेली तुम्हाला पाहायला मिळेल तो इथं हा म्हशाचा चौक आहे. या चौकामध्ये तुम्हाला हा नॉर्मल मार्केट आहे. आता तुम्हाला जरी गर्दी कमी दिसत असेल पण 2 दिवसामध्ये इथं पाऊल टाकायला जागा नसणार आहे. नमस्कार, बघा आपले मित्र पण भेटलेत. चला बरं, सर्वांसाठी म्हशाचा एक ब्लॉग बनवूया. काय बोलता, कधी इकडे आल्यात? आता झालं 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले. म्हशाची आता तयारी चालू आहे, ती सर्वांना दाखवतो. आणि एक आतुरता असते सर्वांना इथं म्हशावर यायची. तर चला आज इथं मैदानाला आलेलो, तर एक मैदानाचा व्हिडिओ बनवूया आणि इथं म्हशावर पण. बाकी कसं काय होणार आहे मसा, काय सांगाल? एकदम मस्त आहे. खरंच सर्व येणार आहेत. फार्म हाऊस नाही तर बलिवऱ्याला ते सर्व येणार आहेत आणि एकदम व्यवस्थित. चालेल. आणि मित्रांनो चला आता तुम्हाला तिकडे नॉर्मल मार्केट आहे तो आपला डेलीचा तो दाखवला. तो जो म्हशावर लोक येतात ना जो मार्केट पाहण्यासाठी, तो मार्केट तुम्ही समोरच बघू शकता. त्याची पण तयारी चालू आहे. रंगबिरंगी पालणे सुद्धा इथं आता आलेले आहेत. काही म्हणजे असं लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठी पण एन्जॉय करतात. कारण हा म्हसा आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकजण येतो आपल्या मनाचं मनोरंजन करण्यासाठी. कुठेतरी प्रत्येकाला एक काही ना काही म्हणजे एक भेट देऊन जातो हा म्हसा दरवर्षी. तर बघूया पुढचा मार्केट कसं काय असेल तो. तर तुम्ही बघू शकता जो मार्केट आहे त्याची तयारी चालू आहे. समोर तुम्ही बघू शकता जे पालणे आहेत ते पण लागलेले आहेत तिकडे बघा. आणि पोलिसांचा बंदोबस्त पण तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसणार आहे. कारण जो या जत्रेमध्ये येणारी लोकांची संख्या असते ते खूप मोठ्या प्रमाणात जास्त संख्या असते, त्याच्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त एकदम कडक राहणार आहे. कुठल्याही प्रकारची काळजी काही करू नका, व्यवस्थित या, व्यवस्थित जावा. आणि समोरच तुम्ही मित्रांनो बघू शकता जो मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जाऊया आपण. चला, कारण बरेचशा लोकांची गर्दी आता जिथून दिसत आहे मार्केटला. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या तयारी चालू आहेत. कारण आता फक्त 2 दिवसावर आलेला आहे हा म्हसा. आणि इकडे बघा तुम्हाला बांबू भेटतील. दुकानं आता सध्या सर्व बंदच आहेत इथं, पण आता ही 2 दिवसामध्ये सर्व दुकानं तुम्हाला खुलताना दिसतील. समोर तुम्ही बघू शकता पालणं आहे. तर खरा मार्केट म्हशाचा हा आहे, ज्या मार्केटमध्ये फिरायला प्रत्येक जण येतात. कामं चालू आहेत आणि 2 दिवसाच्या नंतर तुम्हाला ही सर्व तयारी एकदम फुल दिसणार आहे. भव्य दिव्य असा मनोरंजन असतं या म्हशाच्या यात्रेमध्ये. आणि नक्कीच प्रत्येकजण आपला मनोरंजन करण्यासाठी लोक इथे येत असतात. आणि पालणे बघा, दुकानं बघा, सर्व आता झाकून आहेत. या असेल वाट बघण्यासाठी, या असेल फक्त काही तास असतील, त्याच्यामुळं भरपूर साऱ्या संख्येने लोक इथे येणार आहेत. तुम्ही पण यावा, आपला मनोरंजन नक्की करा. तर बघा कसा असणार आहे यंदाचा म्हसा, खरोखर पाहण्यासारखा असणार आहे. एक नंबर इथे या म्हशाच्या यात्रेमध्ये पाहायला मिळेल. दुकानं पण सर्व काही लागलेली आहेत. आणि इकडे या साईडला पण तुम्ही सर्व काही दुकानं बघू शकता. ती सर्व दुकानं तुम्हाला सर्व भरलेली दिसणार काही दिवसाचं. भव्य दिव्य असं आयोजन असतं. त्या आयोजनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल इथे शाळा पण सुटलेली आहे. आणि चला आता आपण जाऊया आणि बघूया जो मेन बैलांचं मार्केट असतंय. तर काही बैला आल्यात का ती पण बघूया. तयारी तर खूप चांगली चालू आहे म्हशाची. इकडे काही मिठाईची दुकानं भेटतील तुम्हाला, काही पारंपरिक गोष्टी असतात त्या भेटतील इकडे या साईडला. मंडळी समोर तुम्ही बघू शकता ज्या म्हशाच्या यात्रेची खरी शोभा असते ती म्हणजे बैल बाजार. आणि नक्कीच या वासरांची तुम्ही दावण बघू शकता, सर्व आदत खोंड. आणि भरपूर साऱ्या दावणी तुम्हाला या म्हशाच्या यात्रेमध्ये पाहायला मिळतील. भरपूर साऱ्या बैलांच्या विक्री होतील, खरेदी होतील. तर त्याच्यामध्येच आज आपण आलेलो या म्हशाच्या म्हणजे काही 2 दिवसापूर्वीच आता म्हसा होणार आहे. आणि त्याच्या आधीची काही तयारी असेल ती बघूया. समोर तुम्ही बघू शकता भरपूर सारी वासरं इथं आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही पोचलेली आहेत. आणि काही दिवसातच यांची विक्री होणार आहे. व्यापारी पण इथं पोचलेले आहेत. गावठी बैल पण तुम्हाला खूप सारी पाहायला मिळतील इथं, जी म्हशाच्या यात्रेमध्ये पोचलेली आहेत विकण्यासाठी. आणि बघू शकता खूप चांगली बैला बघा, गावठी बैला. कुठली? गावठी गावठी बैला कुठून आल्यात? खेटांजुली.
पेठ आंबिवली. म्हशाच्या यात्रेत किती दिवस झालं आता तुम्हाला आलेली? आजच आलेत का? म्हणजे आजपासून सुरुवात झाली बैला यायला. सुरुवात झाली. एक भव्य दिव्य असा हा म्हशाचा सोहळा असतोय. काय सांगाल या बैल बाजाराबद्दल, काय बोलाल तुम्ही? काय बोलणार, जेव्हा काय ठराव होईल बैलांची किंमत काय होईल ते मग होतच शब्द. ही तुमची बैल आहेत का? हो आमची. आणि किती वय किती आहे, किती जाती आहेत? किती जाती काय ती जाती पुरी बडी होती. बरी आहेत का? 2 बडी होती. आणि घरचीच गायची आहेत घरची. मग काय असेल किंमत काय असेल या वर्षी म्हशाच्या? असं काय 1,00,000 सव्वा लाख असं काही जोडीचं जसं असेल तशी जोडी. म्हणजे जोडीच विकणार का असं सिंगल? नाही जोडीच विकणार. जोडीच विकणार. तुमच्या जवळ किती वर्ष आहे ती बैला? ही 5-6 वर्ष झाली आमच्या. बारीक कालोड होती तिथून 5-6 वर्ष झाली आमची. मला वाटतं गावठी जर्सी मिक्स आहेत का? हा मिक्स आहे. आणि हा गावठी आहे प्युअर. हा मिक्स आहे. दिसायला छान आहेत. कुठल्या कामाला चालवत? कुठल्या पण बैलगाडीला झुपा, नांगराला झुपा, शेतीमध्ये. फक्त शर्यतीचा नाही. शर्यतीची बैला पण इथे येणार आहेत. ती काय आली ती आल्यात ना किल्लार वासरा. ते आपल्याला काय काम करी? शेतकऱ्याला अशी लागतात आपल्याला. या म्हशाच्या यात्रेचं काय सांगाल? किती वर्षापासून तुम्ही येता इथं? काय वाढ वडील खपलं आपले पूर्वीपासून यात्रेला. वाढ वडील खपले तेव्हा काय पायी यायचो. आता एका टेम्पो झालं. सगळी पायी आणायची. 2-2 वस्त्या करायचो आम्ही रस्त्याला. आता किती दिवस राहणार तुम्ही? जशी किंमत जसं तुमचे विकले झाले, जर किंमत झाली उद्या, जर किंमत झाली तर परवाच्या घरी. तरी आता किती दिवसांनी चालू होतील लोक इथे यायला? उद्यापासून आजपासून चालू झाली. आजपासून चालू झाली म्हणजे तुम्ही इथे पोहोचला, आज बैला घेऊन लगेच बैला खरेदी करायला पण लोक यायला लागले. लोक यायला कारण जागा भेटत नाही. म्हणजे लवकर येण्याचं कारण इथं जागा भेटत नाही. म्हणजे महाराष्ट्राचा 1 नंबरचा आपला मेळावा आहे. 14 जिल्ह्याची जत्रा आहे. 14 जिल्ह्याची जत्रा आहे. वर्षातून एक वेळा. आणि किती दिवस राहते तरी पण अंदाज? आता 4 दिवस. 4 दिवस. 3 ते 4 दिवस. बैल बाजार किती दिवस राहते? बैल बाजारात 3 दिवस. 3 दिवस बैल बाजार. बाकी अशी ती बाकी बाहेरची जत्रा आहे 15 दिवस राहतात. 15 दिवस राहते ना? 15 दिवस राहतात. हा कुठे कपडे कुठे काय हे ते घ्यायला मग ते 15 दिवस राहतो. ना स्वेटर स्वेटर लागतात ना अंगात. काय आठवणी सांगाल का इथल्या काही वर्षापूर्वीच्या किंवा काही अशा? नाही सांगत एवढं ना. आपले ते गावाला सांगू शकतात, आपण नाही सांगू शकत. आपण बाहेरच आहेत ना. काय आठवणी? आणि ती ते समोरची बैला जोडी कोणाची आहे? आमचीच आहे. ती पण तुमची आहे का? ती पण घरचीच आहेत का? घरचीच आहे. ती पण विकायची आहे? ती पण जोडीच विकणार का? जोडीच विकणार. आणि तिची किती किंमत तुम्ही सांगणार आहेत आता जे येणार आहेत लोक त्यांना? 80-70. त्याच्यामध्ये कमी जास्त? त्याच्यामध्ये कमी जास्त मग ते होतोय ना? हा होतो. नाही होतो. चालेल. काय बाबा जे पहिले जे व्यवहार व्हायचे बघा बोटा मोजाचे ते व्यवहार आताच्या याच्यामध्ये होतात का? आता नाही होत. पण काय जर घाटी जर लांबचं इकडनं आलं भीमाशंकर तिकडनं मग ते होतात. त्याच्यामध्ये थोडी एक मज्जा पण येते. लोकांना काय आतमध्ये काय चाललंय ते माहिती ना परत. काय दिसतच नाही. आता डोक्याला असतो त्यांचा पहिलं नाचते बोटा असं ते 13चा हप्ते ते काय माहिती आपल्याला. पण आपल्या आता आपली किंमतीने होतात ना. आपण तोंडपाठ सगळी तोंडपाठ एवढी किंमत सांगायची ते म्हणतो तेवढी देतो मी. असं चढत काय खाली उतरत चढत मग ते शेतात. आपल्या शेतकऱ्यासाठी सर्व गोष्टी अवेलेबल इथे आहेत. शेतकऱ्यासाठीच आहेत सगळं. ते फक्त काय तिकडे आहे ते काय ते आपल्या लायकीचे शेतकऱ्याच्या लायकीचे. ते फक्त उडवायला शर्यती पैशावाल्याचे काम आहे. बरोबर. गरीबाचे नाही काम आहे. मित्रांनो बघा मस्त असं चांगली खोंड इथं या म्हशाच्या यात्रेमध्ये पोहोचलेली आहे. दादा पण आल्यात. दादा कुठून आले ती खोंड आपली? ही खोंडा काष्टी बारामतीवरून आलोय. मी कोरावल्याचा आहे. तुम्ही कोरावल्याचा का? आणि खोंड कुठून आणले ती? काष्टी बारामती तिकडनं साताऱ्यावरून. साताऱ्यावरून आणल्यात? कधी आणल्यात? ती आताच उतरवली गाडी. आताच? महिना 1.5 महिना तिकडेच होतो मी. आणि जो इथं बैलांचा बाजार भरतो म्हशाच्या यात्रेला तरी शर्यतीसाठी आहेत का? आपल्या शर्यतीसाठी आहेत ना? भरपूर सारे गाडा मालक पण इथं मला वाटतं येतील थोड्या दिवसामध्ये उपस्थित राहतील 1-2 दिवसानंतर. आता गिऱ्हाईक यायची सुरुवात झाली का? हा गिऱ्हाईक यायची सुरुवात झाली. 2 विकली पण मी. 2 विकली पण का? म्हणजे काल आलेत कधी तुम्ही इथं? आता सकाळी चालू. सकाळी. आणि विकली का काल तुम्ही विकली? आताच विकली का? म्हणजे आज सुरुवात तुम्ही केली इथं बैला उतरवायची लगेच विकली पण. काय किमती काय भेटले काय सांगाल?
काय नाही, 1 किलो 51,000ला. याला पण मागतात 50,000ला. याला मागतात 50,000ला. काय आदत आहे का दाती आहे? 2 दात लावलेत त्यांनी. 2 दात लावलेत आहे. किती वर्षापासून तुम्ही या व्यवहारामध्ये आम्ही पार आमचा आजोबा पंजोबा सगळं ते हेच धंदा. आणि चार कोंडा म्हणजे एक विकला ना बोलता? 2 विकला? नाही, तिकडे पण माझी ती दावण पण तुमचीच आहे का? अजून घरी पण आहेत. म्हणजे टोटल किती बैल आणले तुम्ही? 45 बैल तुम्ही आणल्यात. आणि भरपूर सारे मला लागत पण झाली असेल तुमची. आणि काही राहतील ती मग नंतर? नाही, काही नाही राहत नाही ना, सर्व विकली जातात. मस्त वासरं आता त्या दिवशी पण मी बघितली. आणि छोटी छोटी वासरं, ही कोंडा पण तुमचीच आहे? ही आदत आहे वाटत. तिकडच्या त्या कोंडांची थोडीशी माहिती द्या ना मला. दादांची दावण बघा मित्रांनो, खरोखर पाहण्यासारखी. आणि मला वाटतं 6, 8 आणि तिकडे 2, 10 आणि 3, 4, 12 कोंडा दादांची इथं पोहोचल्यात. दादा ही कोंडा सर्व खिल्लार आहेत काय? खिल्लार जातीची आहेत सर्व. हा एक मैसूरी जातीचा. हा मैसूरी आहे का? आणि बाकी सर्व खिल्लार आहेत. बाकी दाती बिती किती आहेत काय? सगळी आदत 2 दात आहेत. सर्व 2 दात आहेत, बाकी सगळी आदत आहे. बाकी सगळी आदत आहे. कुठेतरी एक खिल्लार, आपला जो खिल्लार लोक जोपासतात कुठेतरी, तो काम पण तुमच्या माध्यमातून होतं. आणि ही पण सर्व विकली जातील का? सगळं विकली जातील. यांची काय किंमत असेल काय सांगू शकता का तुम्ही? कारण आता आपला व्हिडिओ आज पाहणार आहे, काय येणारी लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. बरोबर आहे ना. त्याची सांगायला 65,000 आहे, 60 म्हणजे असं कमी जास्त पण होऊन जातील. बरोबर आहे. कारण कुठेतरी तुम्ही पण लागत लावलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण थोडाफार फायदा पण झाला पाहिजे. कमी जास्त करून देऊ आपण. या म्हशीच्या यात्रेबद्दल काय बोलाल? पारंपरिक यात्रा पारंपरिक म्हणजे एकदम चांगली आहे आमच्यासाठी. म्हणजे आमचाच देव येतो. आमचा नारळ फुटला का मग सगळी खरेदी चालू होते. म्हणजे कोरोला गावाचा देव आहे म्हसोबा. आता एक्झॅक्ट चालू कधी होईल? उद्या होईल का परवा होईल? 13 तारखेला एक्झॅक्ट चालू होईल. 13 तारखेला पौर्णिमेच्या दिवशी. बरोबर आहे. चालेल. तुम्हाला या सर्व काही, तुम्ही व्यापारी आहात मोठे, आणि जी काही वासरं उतरल्यात सर्व वासरं तुमची विकली जावं माझ्याकडून शुभेच्छा. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मेसाच्या काट्या, ज्या एक शेतकऱ्याच्या खूप कामासाठी असतात. आणि नक्कीच आपल्या घरामध्ये जी बैलं असतात ती या काठीच्या आधारावर नक्कीच त्यांना कसं चालायचं आहे, कसं पालायचं आहे ते शिकत असतात. भरपूर साऱ्या कामासाठी या काट्या उपयोगी येतात. आणि इकडे या साईडला मोठ्या काट्या पण आहेत. काम बघा मित्रांनो, जोरदार काम चालू आहे. समोर भरपूर सारी स्टॉल लागणार आहेत. हे बघा तुम्ही, आता सगळी सर तुम्हाला खाली दिसणार आहेत, पण 2 दिवसानंतर हे सर्व स्टॉल भरलेले असणार आहेत. घचाखच सर्व जी लोक येतात त्यांच्यासाठी उत्तम खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था इथं असणार आहे. इथं या साईडला बघा किती जण काम करतात. तर तुम्ही समोरच तुम्ही एक प्रॉपर शूट बघू शकता. जी म्हशीची यात्रा आहे ती कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. मोठे मोठे पालने तुम्हाला दिसतात. इथे स्टॉल आहेत लावलेले. तिकडे त्या साईडला तुम्ही बघता त्या हिरव्या हिरव्या गाड्या त्या लागल्या. तिथं बैलं पण तुम्हाला दिसू शकतात. ती बघा भरपूर सारी बैलं पण तिथं पोचलेली आहेत. तर अशा प्रकारे असणार आहे हा म्हशाचा मेला. मित्रांनो, जो तुम्ही बैलांचा बाजार बघितला तो काही 2-4 दिवसासाठीच असतो, पण जो हा मनोरंजनाचा बाजार आहे, हा खेळ आहे, हा खेळ तुम्हाला सलग 15 ते 20 दिवस पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपलं मनोरंजन करू शकता. पालने बघा आणि लोकांची यायची सुरुवात चालू झालेली आहे. इथं आता बरेचसे भाविक भक्त आहेत ते या मंदिरात नक्की दर्शन घ्यायला येतात. आणि तुम्ही मंदिराची शोभा बघू शकता. जी तयारी आहे मंदिराची चांगल्या प्रकारे केली गेलेली आहेत. जे लोक येतात त्यांचा देवाचा आशीर्वाद कशा प्रकारे भेटतो त्यांना ते पण आपण बघूया कशी काही लाईन असणार. बघा मंदिर खूप छान असं सजावट केलेली आहे. आणि या मंदिरात नक्की आल्यानंतर आपलं जो भोलेनाथ आहे देवाचा आशीर्वाद भेटतोय. तर आपण पण घेऊया आता म्हशी जत्रेला. येऊ तेव्हा येऊ, पण आज
आलो आहे तर नक्कीच मंदिरात तुम्ही पाहू शकता. समोरच मित्रांनो तुम्ही पाहू शकता महादेवाची पिंडी. जे इकडे या साईडला नंदी महाराज. बघा आपल्या सर्वांचं जे आपल्या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये आपण नक्की आहोत, पण आज या नंदी महाराजाचे आपण कित्येक जण फोटो काढतोय. खरोखर आज या नंदी महाराजाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे. आणि बघू शकता तुम्ही आपल्या या म्हसा जो खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे, या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत दशरथ बालू पष्टे. आणि त्यांच्या नियोजनात हा सर्व म्हशाच्या यात्रेचा पूर्ण कारभार त्यांच्या हातात असतो. आणि काही इथं कार्यक्रम पण तुम्हाला 1-2 दिवसानंतर पाहायला मिळतील. आणि इकडे या साईडला ट्रस्टीचा खूप मोठा एक हॉल पण आहे, ज्याच्यामध्ये भाविक भक्तांना थांबण्यासाठी जागा पण केलेली गेली आहे. आणि इकडे या साईडला आहे मंदिर. मंदिराची तुम्ही शोभा बघू शकता. खूप चांगला सजावट मंदिराला केलेली आहे. हा आहे मंदिराचा गाभारा. आणि समोरच गेल्यावर लगेच तुम्हाला एक महादेवाचा नंदी म्हणजेच आपल्या नंदीचा आशीर्वाद मिळणार. त्याच्यानंतर आत जाऊन तुम्ही महादेवाच्या पिंडीचा पण आशीर्वाद घेऊ शकता.